आणि एक महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे. बहिणींसाठी ही खुशखबर, लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. फेब्रुवारीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालाय. मार्च पर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती. खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अखेर आनंदाची बातमी आलेली असून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात अखेर हप्ता वाटपाची पूर्ण प्रक्रिया सरकारने केलेली आहे. बघा, आता तुमच्या बँक खात्यावरती सरकारकडून एक नाही तर अशा 2 हप्त्याचे पूर्ण 3000 रुपये वाटपाला पूर्ण मंजुरी बघायला मिळत आहे. बघा, आता हे 3000 रुपये कोणाला मिळणार, आज किती जिल्ह्यात पैसे येणार, उद्या किती जिल्ह्यात पैसे येणार, की पैसे वाटपाची दुसरीच कोणती तारीख आहे, सर्व काय माहिती आपण बघणार आहोत. कारण की आता सरकार काय तुम्हाला 1500 रुपये देत नाही, तर यावेळेस तुमच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता, त्यानंतर मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि लाडक्या बहिणीनो गॅस सिलेंडरचा हप्ता असे टोटल 3830 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. मग चला आता हे पैसे वाटप किती जिल्ह्यातून सुरू होत आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना सर्वात आधी मिळणार आहे, सर्व काय अपडेट आपण बघण्याचं काम करणार असून तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेची अपडेट रोज बघायला मिळेल. त्यासाठी फक्त सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे. तर चला बघूयात. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे. होय, आता सरकारच्या माध्यमातून अखेर मोठा निर्णय झाल्याने सर्व बहिणी खुश झाल्यात. बघा इथे काय सांगितलं आहे, तर लाडक्या बहिणीसाठी आम्ही मोठा निर्णय घेतलाय. सरकारनं पुढे सांगितलं आहे की बहिणी आता नाराज राहणार नाही, तर बहिणीला आता दिलासा मिळालेला आहे. बघा, आता पूर्ण पैसे बँक खात्यात येणार असून सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत. बघा, डीबीटीला मंजुरी मिळाली आहे, म्हणजे डीबीटीला आतापर्यंत मंजुरी मिळाली नव्हती, त्यामुळे बहिणींनो हप्ता यायला उशीर झाला. तर बघा, आता डीबीटीला पूर्ण मंजुरी मिळाली असून थेट डीबीटीच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी रक्कम भेटणार आहे. होय, आता सरकारने यावेळेस लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे पण पैसे देण्याचं ठरवले असून जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असेल तर आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील. फक्त एक छोटंसं काम करा आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हप्त्याचे पैसे मिळवा. जर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेवढं एक काम केलं तर गॅस सिलेंडरच्या यादीत तुमचं नाव येईल आणि तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला वर्षातून 3 वेळेस गॅस सिलेंडर घेण्यासाठी 830 रुपयांचे 3 असे हप्ते सरकार तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुमचा मोठा फायदा होऊ शकतो. मग आता गॅस सिलेंडरच्या योजनेमध्ये येण्यासाठी नेमकं कोणतं काम करावं लागेल जेणेकरून आपल्याला पण गॅस सिलेंडरचा हप्ता वर्षातून 3 वेळेस मिळेल, त्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की गॅस सिलेंडर योजनेचा फायदा नेमका कसा घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील. कारण आता एकनाथ शिंदे गॅस सिलेंडरचे पण पैसे वाटप सुरू करत आहेत आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हे 3000 रुपये तर आता तुमच्या बँक खात्यात पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहेत. यामुळे एक मोठा दिलासा लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो आता तुम्हाला मिळू शकतो. असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. तर चला आता या ठिकाणी आपण पैसे कोणत्या जिल्ह्यात सरकार वाटप सुरू करत आहे त्या जिल्ह्यांची यादी बघूयात. कारण की लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात आधी या 16 जिल्ह्यामध्ये आणि 8 बँकेमध्ये सरकारने मंजूर केला असल्या कारणाने सर्व बहिणी आता चांगल्याच खुश झालेल्या आहेत. होय लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात मोठी रक्कम आता येणार असल्या कारणाने एक मोठा दिलासा तुम्हाला मिळू शकतो. सरकारने आता जी आहे ती पूर्ण घोषणा करतात सर्व लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झाल्या. सर्वात मोठी आणि आनंदाची घोषणा ही राज्य सरकारने केलेली आहे. बघा, आता 16 जिल्ह्यात आणि या 8 बँकेत सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहेत. जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर फेब्रुवारी महिन्याचे तुम्हाला 1500 रुपये आता कोणत्या क्षणी येतील. आणि एवढंच नाही, मार्च महिन्याचे 1500 आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. अशी टोटल रक्कम 3830 रुपये सरकार देत आहे. काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यात ठीक 5 वाजताच्या दरम्यान त्यांच्या बँक खात्यावरती 2000 रुपये हप्ता जमा होणार आहे. पण नेमका 2000 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना सरकार देत आहे आणि ते 100% आता 5 वाजता देणार आहे. मग ते पैसे नेमके कोणत्या बहिणींना मिळणार आहेत, ते कसे मिळवावे लागतील आणि त्यामध्ये कोणत्या बहिणी पात्र असणार आहेत ते पण सांगतो. कारण की
मोदी सरकारने घोषणा केलेली असून आता 2,000 रुपयांचा हप्ता बऱ्याच बहिणींच्या पण बँक खात्यात येणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे। बघा आता लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका। जर तुम्ही त्या पात्रतेमध्ये असाल, जर तुम्ही त्या यादीमध्ये असाल तर आता 5 वाजता तुमच्या बँक खात्यात 2,000 रुपये नक्की येतील। मग ते 2,000 रुपये हप्ता कसा मिळवायचा ते पण तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यापूर्वी आता कोणत्या 16 जिल्ह्यात आणि 8 बँकेत सरकार पैसे वाटप सुरू करत आहे त्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो, तर आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी सर्व काही माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। आलेल्या माहितीनुसार हजारो नाही तर लाखो बहिणी आता पात्र ठरलेल्या आहेत। बघा आता लाडक्या भावांनी हप्ता मंजूर केलेला आहे। होय लाडक्या बहिणींनो, आता 5 वाजता तर काही बहिणींच्या बँक खात्यात 2,000 रुपयांचा हप्ता येणारच आहे। डायरेक्ट 2,000 रुपये काही बहिणींना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। होय तुम्हाला वाटत असेल सरकार खरंच 2,000 देणार आहे का, तर होय 100% देणार आहे। आणि ते कोणाला देणार आहे ते पण तुम्हाला सांगतो आणि सरकारने त्याबाबत काय सांगितलंय ते पण तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बऱ्याच बहिणींनी सरकारने सांगितलेली ती 2 कामे केले आणि त्यांचं नाव या 2,000 रुपयांच्या हप्त्यामध्ये आलेलं आहे आणि तशा बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 2,000 रुपयांचा तो हप्ता आता जमा होणार आहे। त्यामुळे बहिणी खुश झाल्यात। मग ते 2,000 रुपये कसे मिळवायचे ते तुम्हाला पण सांगतो, जेणेकरून तुमच्या पण बँक खात्यात पैसे येऊ शकतात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी बघा आता एप्रिल म्हणजेच की एप्रिल महिन्याचे हप्ते पुढचे सरकार वितरण वेगळ्या टप्प्यात करणारच आहे। पण आता हा फेब्रुवारीचा 20वा हप्ता आणि इकडे मार्च महिन्याचा हा 21वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात सरकारने वाटपाला पूर्ण मंजुरी दिलेला आहे। हे 2 हप्त्याचे आता 3,000 रुपये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आणि यासोबत लगेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मिळणार आहेत। म्हणजे 3,830 रुपयांची अशी मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी मंजूर झालेली आहे आणि यामुळे एक मोठा दिलासा तुम्हाला आता नक्कीच मिळू शकतो असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करू नका, कसली चिंता करू नका। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे। बघा आता सरकारच्या माध्यमातून 1,500 रुपये फेब्रुवारीचे, मार्च महिन्याचे 1,500 रुपये किती वाजता जमा होणार, टायमिंग जाहीर झालेला आहे। कोणत्या जिल्ह्यात किती वाजता येणार, सकाळी येणार, दुपारी येणार की रात्रीच्या आसपास येणार आहेत, ती देखील वेळ आता जाहीर झालेली असून कोणता टायमिंग आहे सर्व काही तुम्हाला मी सांगतो। त्यासाठी आता फक्त तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित मध्ये समजून जाईल। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सरकारकडून पैसे मंजूर झालेत। बघा आता या 16 जिल्ह्यात डीबीटीला मान्यता दिलेली आहे व सरकारने अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात। आता काही क्षणातच पैसे 100% बहिणीच्या खात्यात जमा झालेच पाहिजे। त्यामुळे आता अधिकारी कामाला लागलेत आणि आता तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये कोणत्या क्षणी जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। तर चला आता कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे 3,000 रुपये वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सर्वात आधी आपण बघूयात। त्यानंतर 2,000 रुपये हप्ता आज 5 वाजता एक जो जमा होणार आहे तो हप्ता कोणाला मिळणार आहे, त्यामध्ये सर्वच बहिणी आहेत का व सरकार ते कोणाला देत आहे, का देत आहे आणि ते पैसे नेमके कसे मिळवावे लागतील ती पण माहिती तुम्हाला लगेच पुढच्या 2 मिनिटात सांगतो। आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये ही योजना बहिणीसाठी एकनाथ शिंदेंनी, देवेंद्र फडणवीस यांनी आणलेली आहे आणि या योजनेचे जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी कोणतं काम करायचं ते पण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार असून आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी कोणत्या 16 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वात आधी वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी दाखवतो। बघा लाडक्या बहिणींनो, आता आलेल्या माहितीनुसार तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची घोषणा झालेलीच आहे। यामुळे आता एक मोठा दिलासा तुम्हाला मिळू शकतो। बघा आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आलेली आहे। जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी पैसे मिळतीलच। बघा आता यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजेच की अकोला। अकोला जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। हा अकोला जिल्हा आहे। या अकोला जिल्ह्यामध्ये 1,500 रुपये फेब्रुवारीचे, 1,500 रुपये मार्च महिन्याचे सरकार मंजूर केलेले आहेत। बघा हे झाले 3,000 रुपये कोणत्या क्षणी जमा झालेला मेसेज येईल। आणि एवढंच नाही तर गॅस सिलेंडरची जी अन्नपूर्णा योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून 830 रुपये पण हे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। म्हणजे टोटल 3,830 रुपयांचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सरकार वाटप सुरू करत आहे। यादीमध्ये अकोला जिल्ह्याचं पण नाव असून जर तुम्ही या जिल्ह्यातील राहणारे असाल तर या जिल्ह्यात पण आता सर्वात आधी हे पूर्ण पैसे जमा करण्याच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत आणि या जिल्ह्यात पण डीबीटीला सुरुवात केलेली असून
एकदा जर डीबीटीतून पैसे दिले तर ते 30 किंवा जास्तीत जास्त 35 मिनिटांमध्ये जमा होत असतात। यामुळे एक मोठा दिलासा लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे। 30 ते 35 मिनिटात डीबीटीतून पैसे सरकार आता टाकणार असून पूर्णची पूर्ण यादी सरकारने आता जाहीर केलेली आहे। तर चला आता यानंतरचा कोणता जिल्हा आहे तर बघू शकता दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। बघा आता यवतमाळ जिल्ह्यातील पण लाखो बहिणींच्या खात्यात पैसे येणार असून यवतमाळमध्ये आता पूर्ण पैसे वाटपाची तयारी सरकारने केलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात काय 1 हप्त्याचे नाही 2 हप्त्याचे नाही तर 3 हप्त्याचे पैसे येणार आहेत। आता तुम्ही म्हणत असाल 3 हप्ते कोणते तर फेब्रुवारी मार्च महिन्याचे 1,500 हे झाले 3,000 रुपये। त्यानंतर तुमच्या बँक खात्यात लगेच किती रुपये येणार तर तुमच्या बँक खात्यात 830 रुपये पण वेगळेच येणार आहेत। हे झाले 830 रुपये। टोटल 3,830 रुपयांची रक्कम सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे आणि पूर्ण डीबीटीतून हे पैसे मिळणार असल्या कारणाने एक मोठा दिलासा लाडक्या बहिणींना मिळत आहे असं पण आपण म्हणू शकतो। सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी बहिणींनो तुमच्यासाठी आलेली आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, कसली चिंता करू नका। सर्वात मोठा निर्णय तुमच्यासाठी आता जाहीर झालेला आहे। तर चला आता पैसे वाटपाचा टायमिंग काय आहे, 2 तासात पैसे येणार आहेत का की 5 वाजता पैसे आता 16 जिल्ह्यात जमा होतील, सर्व काही आता तुम्हाला यादी दाखवतो। आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमके आपल्या जिल्ह्यात आपल्या बँक खात्यात किती वाजता पैसे येतील। 3,000 येणार की गॅस सिलेंडरचे पण अजून 3,830 रुपये येणार ती पण माहिती देतो। गॅस सिलेंडरचे पण कसे पैसे मिळवायचे ती पण माहिती समोर आलेली आहे। तर चला सर्व काय आता तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यातले त्यात आता पुढच्या 3 तासामध्ये 2,000 रुपयांचा हप्ता देखील जमा होणार आहे। 3 ते 4 तासामध्ये येईल तो 2,000 रुपयांचा हप्ता बऱ्याच बहिणींना सरकार देणार आहे आणि तो हप्ता फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतात जमा होणार आहे आणि तो नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि तो मिळवण्यासाठी नेमकं कोणतं काम करावं लागेल ते पण सांगतो। जर तुम्हाला पण त्यामध्ये सरकारने घेतलं तर तुमच्या पण बँक खात्यात आता 5 वाजता लगेच 2,000 रुपये येऊन जातील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल। ती पण माहिती तुम्हाला आता पाहायला मिळणार असून आता मात्र राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर चला आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे किती वाजता जमा होणार आहेत, काय टायमिंग आहे, आज किती जिल्ह्यात येणार, उद्या किती जिल्ह्यात येणार, तर चला पाहूयात। बघा आता मात्र राहिलेला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा आलेल्या माहितीनुसार इथे सांगितलं आहे की कोणी सुद्धा नाराज होऊ नका। सरकारने सांगितलं आहे तुमच्यासाठी सरकारकडून निर्णय झालेला असून पूर्ण पैसे मंजूर केलेले आहेत। बघा 3,000 रुपये आता सरकारकडून जाहीर झालेले आहेत पण एक अट आहे, जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजे असतील, जर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर ही 2 कामे तुम्हाला करावीच लागणार आहेत। नवीन नियम सरकारने जाहीर केलेला असून तुम्हाला 2 दिवसाच्या आत ही कामे करायची आहेत। जर तुम्ही पुढच्या 2 किंवा 3 दिवसाच्या आत ही कामे केली नाही तर तुमचं नाव यादीतून काढलं जाईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होतील। त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या। मग आता नेमकं कोणतं काम करावं लागेल की जेणेकरून आपल्या बँक खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच सरकारच्या माध्यमातून मिळेल। तर चला आता आपण या ठिकाणी जाणून घेण्याचं काम करणार आहोत। बघा आता सरकारच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार 20वा हप्ता आणि 21वा हप्ता मंजूर झालेला आहे। पूर्ण पैसे आता येणार आहेत पण ही 2 कामे जर केली नसली तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत आणि एकदा जर पैसे जमा झाले नाहीत तर यादीतून नाव तुमचं सरकार काढून टाकेल आणि तुम्हाला पुन्हा एप्रिलचा हप्ता भेटणार नाही, हे फेब्रुवारी मार्चचे तर भेटणार नाहीत पण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पुढचा मे महिन्याचा येणारा हप्ता तो कोणतेच हप्त्याचे पैसे इथून पुढे तुम्हाला मिळायचे नाहीत। जर आता सुरू ठेवायचे असतील तर ती 2 कामे करायची आहेत। मग आता कोणती 2 कामे करायची ती पण माहिती तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या बँक खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे या हप्त्याचे पैसे मिळतील। ती माहिती बघण्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा। त्यापूर्वी नेमके अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो। तर या ठिकाणी बघा सरकारकडून यादी देखील आलेली आहे आणि सर्वात मोठा आनंदाचा निर्णय जाहीर झाला आहे। बघा सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे की बहिणीसाठी आम्ही पूर्ण पैसे देण्यास तयार आहोत। पैसे वाटपाचं आम्ही पूर्ण ठरवलं असून आता पूर्ण या 16 जिल्ह्यातील बहिणींच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमा होतील। इतर जिल्ह्यात पण पैसे मिळणारच आहेत, असं नाही की फक्त या 16 जिल्ह्यात मिळणार आहेत पण सर्वात आधी या 16 जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे सरकारने देण्याची तयारी केलेली आहे। मग चला आता नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो। जर त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत 3,000 रुपयांची मोठी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होईल। तर चला पाहूयात।
बघा लाडक्या बहिणींनो, आता यादी स्पष्टपणे जाहीर झालेली आहे. एकनाथ शिंदेचा निर्णय जाहीर होताच बहिणी खुश झालेल्या आहेत. सरकारने 3 टप्पे मंजूर केलेले आहेत. आता तुम्ही म्हणत असाल 3 टप्प्यात पैसे म्हणजे 3 वेळेस पैसे सरकार का देत आहे, तर बघा त्याचं कारण पण सांगतो. 3 टप्प्यामध्ये म्हणजेच की पहिल्या टप्प्यात 1,500 रुपये तुमच्या खात्यात येतील, ते म्हणजे फेब्रुवारीचे 1,500 रुपये. त्यानंतर लगेच 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यात येतील, ते म्हणजे मार्च महिन्याचे 1,500 रुपये. टोटल ही 3,000 रुपये रक्कम होईल. त्यानंतर 830 रुपये एक रक्कम आहे, ती एक येणार आहे. ती गॅस सिलेंडरचे 830 रुपयांची ती पण रक्कम एक तुम्हाला मिळेल. अशी टोटल तुमच्या बँक खात्यात 3,830 रुपये सरकार आता जाहीर करून पूर्ण वाटप सुरू करत आहे. यामुळे एक मोठा दिलासा आता तुम्हाला मिळेल. मग चला आता हे पैसे कोणत्या 16 जिल्ह्यात आणि 8 बँकेत लवकर जमा होत आहेत, त्या बँकांची एकदा तुम्हाला आणि जिल्ह्यांची नावं सांगतो. तर बघा आता यामध्ये पहिली जिल्हा आणि बँक आहेत, त्या म्हणजे यामध्ये आता SBI मध्ये जर तुमचं खातं असेल, म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर तुमचं खातं असेल, तर आता 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे सर्वात आधी मिळतील. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय स्टेट बँकेत आता सर्वात आधी पैसे हे जमा होणारच आहेत. यानंतर जिल्हा कोणता आहे, तर बघा एक जिल्हा आहे, तो म्हणजे या ठिकाणी सातारा जिल्हा. जर या सातारा जिल्ह्यातील राहणारे असाल, तर या सातारा जिल्ह्यात पण पूर्ण पैसे वाटप होणार असून एक मोठा दिलासा आता मिळणार आहे. ही एक मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. त्यामुळे काळजी करू नका, कसली चिंता करू नका. सर्वात मोठी घोषणा सरकारने तुमच्यासाठी केलेली आहे. तर अशा प्रकारची मोठी बातमी होती. तर चला आता पैसे वाटप होणार आहेत, पण मुख्यमंत्र्यांनी नेमकं कोणती 2 कामे करायला सांगितली आहेत, कारण की जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे बहिणींनी केली नाही, तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हप्त्याचे पैसे येणार नाहीत. नवीन नियम सरकारने काढलेला आहे, त्यामुळे ती 2 कामे पण करावीच लागतील. मग चला नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील ते एकदा तुम्हाला सांगण्याचं काम करतो. बघा लाडक्या बहिणींनो, पहिलं काम eKYCचं करायचं आहे. eKYC जर केली नसेल तर ती करून घ्या, अन्यथा पैसे येणार नाहीत. म्हणजे eKYC आता ज्यांनी केली पण त्यांना आता जे आहे ती eKYC चुकल्यामुळे पैसे येत नाहीत, तर मग त्यांना दुरुस्त करायचं ऑप्शन आहे. त्यामुळे eKYC आता दुरुस्त लवकर करून घ्या. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. बँक खात्याशी संलग्न आहे का तपासायचं आहे. जर हे सर्व काही व्यवस्थित असेल तर कोणती अडचण राहणार नाही. पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल. बघा पैसे वाटप होणारी एक बँक आहे बँक ऑफ बडोदा. या बँकेत पण तुमचं खातं असेल तर बँक ऑफ बडोदा मध्ये पण पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा लाडक्या बहिणींनो तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे काळजी करायची नाहीये, कसली चिंता तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय तुमच्यासाठी सरकारने आता जाहीर केलेला आहे. बघा अशा प्रकारची मोठी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आलेले आहे. त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा आहे, तो म्हणजे या ठिकाणी धाराशिव जिल्हा. बघा आता धाराशिव जिल्ह्यात पण पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये दोन्ही हप्त्याची रक्कम येणार आहे आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये पूर्णपणे या जिल्ह्यात जमा होणार असल्या कारणाने लाडक्या बहिणींना आता एक मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, चिंता करू नका. सर्वात मोठी घोषणा आणि आनंदाचा निर्णय सरकारने तुमच्यासाठी घेतलेला आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आपण बघितले आहे. अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.